श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 29 जून वार सोमवार आणि आज आहे वटपौर्णिमा. तर तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा हा पवित्र सण साजरा केला जातो. वटपौर्णिमा सौभाग्य, पती पत्नीतील प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचा दिवस मानला जातो. वटपौर्णिमा हा आपल्या हिंदू धर्मातील विवाहित महिलांचा अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी प्रत्येक महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि सुखी विवाहिक जीवनासाठी व्रत करून वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाचे झाड दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड जीवनाचे प्रतीक मानले जाते. म्हणून महिलांकडून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून दोरा बांधला जातो आणि कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. वटपौर्णिमा हा फक्त वटवृक्षाची पूजा करून व्रत करण्यासाठी नाही, तर हा दिवस धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस साक्षात धनाची देवी माता लक्ष्मीला समर्पित आहे. या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा आपल्या 16 कलांनी परिपूर्ण असतो. तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो. त्यामुळे पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. एवढंच नाही तर माता लक्ष्मी या दिवशी पृथ्वीवरती भ्रमण करत असते. ज्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी काही सेवा आणि उपाय केले जातात तिथे माता लक्ष्मी प्रसन्न होते. या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो फक्त ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेलाच करू शकतो. तर आज वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल. घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतील. पैशांच्या सर्व समस्या या दूर होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आज ज्येष्ठ पौर्णिमेला हा उपाय आपल्या घरामध्ये करायचाच आहे. सायंकाळी जेव्हा आपण आपल्या देवघरामध्ये दिवा लावतो, जी दिवे लागण्याची वेळ असते, आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते, तर त्यावेळेला आपल्याला आपल्या देवघरामध्ये असा एक दिवा प्रज्वलित करून त्या दिव्याखाली लक्ष्मीकारक एक वस्तू ठेवायची आहे. कारण या दिवशी साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि सायंकाळी जेव्हा आपण तिच्या आगमनाच्या वेळेत असा एक दिवा लावून त्या दिव्याखाली काही वस्तू ठेवतो तेव्हा ती आपल्या घराकडे आकर्षित होते. म्हणून सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. जेव्हा तुम्ही हा उपाय तुमच्या घरात करता तेव्हा तुमच्या घरात चहूबाजूने पैसा येऊ लागतो. आता मी असं म्हणणार नाही की तुम्ही हा उपाय केला आणि तुम्ही काहीच कष्ट मेहनत काम केलं नाही, उपाय केला आणि लगेच तुमच्या घरात पैसे आले, असं तर होणार नाही. पण जर हा उपाय जर तुम्ही केला ना, नक्कीच तुमच्या कष्टाला भरभरून यश मिळेल. तुम्ही जी काही मेहनत करत आहे पैसे कमावण्यासाठी तर त्या मेहनतीला नक्कीच यश मिळेल. घरातील पैशांच्या समस्या ज्या आहेत तर त्या संपूर्णपणे दूर होतील. तसेच हा उपाय केल्याने घरातील सर्व दोष, अडचणी, नकारात्मकता, वादविवाद, क्लेश हे सुद्धा दूर होतील. त्याचबरोबर घरातील मुलांची प्रगती होत नसेल,
मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल किंवा मुलांचा विवाह योग जुळून येत नसेल तर यासारख्या मुलांच्या समस्यासुद्धा या उपायाने नक्कीच दूर होतात. कारण ही वस्तू वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, ज्यामुळे घरात सुख समृद्धी, लक्ष्मीची कृपा आणि सकारात्मक ऊर्जा ही टिकून राहते. तसेच हा उपाय केल्याने तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना ही देखील पूर्ण होईल. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक वडाच्या झाडाचं पान लागणार आहे. जेव्हा तुम्ही उद्या वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी जाणार आहेत तेव्हा त्या झाडाखाली एखादं वडाचं पान गळून पडलेलं असेल तर ते तुम्हाला येताने घरी घेऊन यायचं आहे. फक्त पान आणताने ते कुठेही फाटलेलं किंवा खराब झालेलं नसावं. चांगलं एक झाडाचं पान तुम्हाला घेऊन यायचं आहे. खाली पडलेलंच पान आणायचं आहे. झाडाची पानं चुकूनही तोडू नका, कारण या दिवशी झाडाची फांदी किंवा पानं तोडणं शास्त्रानुसार वर्ज्य मानलं गेलं आहे. आणि झाडाखाली भरपूर गळून पडलेली पानं असतात, त्यातलंच एक पान तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. दिवसभरामध्ये तुम्ही हे पान कधीही आणू शकता. आता हे पान तुम्ही आणल्यानंतर काय करायचं, स्वच्छ धुवून काढायचं आहे, व्यवस्थित पुसून काढायचं आहे. आणि यानंतर याच पानाचा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे, मातीचा किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता. आणि या दिव्यामध्ये जो रक्षासूत्राचा धागा असतो, लाल पिवळ्या रंगाचा कलाव्याचा धागा, ज्याला रक्षासूत्र, मौली धागा असं सुद्धा म्हणतात, तर त्या धाग्याची वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे. जर तो धागा नसेल तर दुहेरी कापसाची वात बनवा लांब, तिला हळद कुंकू लावून ती लाल पिवळी करा आणि अशी वात त्या दिव्यामध्ये लावायची आहे. यानंतर दिव्यात शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूपच घालण्याचा प्रयत्न करा, कारण तुपाचा वास हा लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे, म्हणून तूपच घालण्याचा प्रयत्न करा. तूप नसेलच तर मग तुम्ही तेल घातलं तरीसुद्धा चालेल. यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये तुम्हाला हे वडाच्या झाडाचं पान ठेवायचं आहे. आणि त्या पानावरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. आणि तांदळावरती तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती हा दिवा ठेवायचा आहे. आणि हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्येच प्रज्वलित करायचा आहे. माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल तर तिथे समोरच हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुली अर्पण करायचे आहेत. आणि त्यासोबतच तुम्हाला त्या दिव्यामध्ये एक हिरवी वेलची आणि एक अखंड लवंग टाकायचं आहेत. आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे. या लक्ष्मी मातेच्या अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छित मनोकामना व्यक्त करायच्या आहेत. आणि असा हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज वटपौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाच्या पानावर तांदूळ ठेवून त्यावर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरात सुख समृद्धी आणि संपन्नता निर्माण होते. तसेच हे आसन दिल्यामुळे कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात अन्न व संपत्तीची कमतरता ही दूर होते. धार्मिक दृष्टीने तांदूळाला नेहमी शुभ मानले गेले आहे. तांदूळ विवाह, जन्म आणि इतर धार्मिक अनुष्ठानांमध्ये शुभ कारणांसाठी वापरले जातात. आणि दिव्याखाली वडाचं पान आणि तांदूळ ठेवणे याचा अर्थ केवळ भौतिक संपत्तीच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा ते महत्त्वाचं आहे. फक्त आपण दिव्याखाली जे तांदूळ ठेवणार आहे वडाच्या झाडाच्या पानावर तर ते अखंड असायला हवे. तुटलेले फुटलेले तांदूळ तुम्हाला ठेवायचे नाही, अखंड तांदूळ ठेवायचे आहेत. आणि जेव्हा हा उपाय तुम्ही श्रद्धेने तुमच्या घरात करता तेव्हा घरात आणि कुटुंबात सकारात्मक ऊर्जेचा प्रसार होतो आणि देवी लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद हा सुद्धा मिळत असतो. आता हा दिवा तुम्ही सायंकाळी प्रज्वलित केल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत चालू राहील, याची विशेष काळजी घ्यायची आहे. दिवा विझला तर पुन्हा प्रज्वलित करा, पण 12-12:30 वाजेपर्यंत हा दिवा तेवत राहिला पाहिजे. दुसऱ्या दिवशी काय करायचं, ते पान उचलून घ्यायचं आहे, ते तांदूळसुद्धा उचलून घ्यायचे आहेत आणि निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. जी काही लवंग आणि हिरवी वेलची आहे तर ती सुद्धा निर्माल्यात टाकायची आहेत. आणि दिवा हा तुम्ही स्वच्छ करून पुन्हा वापरू शकता.
तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो आपल्याला आज संध्याकाळी वटपौर्णिमेला नक्की करायचा आहे बघा. खूप जास्त प्रभावी हा उपाय आहे आणि हा उपाय जो आहे ना तो महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्याचबरोबर बघा, जर तुमच्या अगदी घराजवळ अगदी जवळच वटवृक्ष असेल ना तर तिथे संध्याकाळी एक दिवा तुम्ही नक्की लावा. तेलाचा, तुपाचा कोणताही एक दिवा तुम्ही तिथे नक्की प्रज्वलित करा. या दिवशी बघा, वटवृक्षामध्ये ना ज्या काही सकारात्मक लहरी, ज्या काही दैवी शक्ती असतात ना त्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात. वटवृक्ष म्हणजे ना त्या वृक्षाला खूप जास्त आयुष्य असतं. त्यामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश, भगवान शिव, लक्ष्मी, अनेक देवी देवता त्या वृक्षामध्ये वास करतात आणि जेव्हा तिथे तुम्ही या पवित्र दिवशी दिवा लावता तेव्हा त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. एक प्रकारचं पुण्य जे आहे तर ते आपण कमवत असतो आणि जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येते ना तेव्हा हेच पुण्य आपल्याला कामी येत असतं. म्हणून असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्ही आज वटपौर्णिमेला नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.